नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश आकळ स्वागत करतो आपल्या या व्हिडिओमध्ये। शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आणलेली आहे, वैरण चारा बियाणे योजना। 100% अनुदानावरती आपल्याला शेतकऱ्यांसाठी चारा घेण्यासाठी जे बीजवाई लागणार होती ती बीजवाई आपल्याला आता फ्री मध्ये मिळणार आहे। तर 100% अनुदानावरती आपल्याला आता हे बीजवाई मिळणार आहे। यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे। तर ऑनलाईन अर्ज हे सुरू झालेले आहे। तर अर्ज कसा करावा तर आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा हा अर्ज करू शकता। कशा पद्धती करायचा संपूर्ण माहिती या आता आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। कुठे नाही जाता आपण आपल्या मोबाईलवर हा अर्ज कशा पद्धतीने करायचा तर आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या योजनेसाठी कोणते कोणते कागद लागतात, कसे करायचा, अर्ज कसा भरायचा, काय भरायचा, कुठे जमा करायचा याची संपूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये देणार आहोत। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवायचे। व्हिडिओ आवडल्यास आपल्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करायला विसरू नका। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता कृपया खाली दिलेल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मग आपण आता याचा अर्ज कसा भरायचा आपण आता बघणार आहोत। तर चला मोबाईलच्या स्क्रीनवर सर्वात प्रथम आपल्याला मोबाईलवरती यायचंय आणि ती लिंक दिलेली आहे त्या लिंक वरून आपल्याला गुगल फॉर्म हा भरून घ्यायचा आहे। तर हा फॉर्म हा गुगल फॉर्मच्या स्वरूपामध्ये आपल्याला भरायचा आहे। तर जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 या वर्षामध्ये 100% अनुदानावर चारा उत्पादन कार्यक्रमांतर्गत वैरण बियाणे मिळण्याकरता अर्ज हा असा प्रकारचा आहे। तर आपल्याला पूर्ण अर्ज भरून घ्यायचा आहे। तर या अर्जाची गुगल लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे। तर आपण तिथून आपण डिस्क्रिप्शन मधून डायरेक्ट या लिंकवर जाऊ शकतो। चला आपण आता हा फॉर्म कसा भरायचा बघूया। तर 1 नंबरवर आपल्याला लाभार्थ्याचे पूर्ण नाव आधार कार्ड नुसार आपल्याला इथं नाव टाकून घ्यायचे। त्याच्यानंतर 2 नंबर गावाचे नाव, आपले जे बी गावाचं नाव असेल ते इथे टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तालुक्याचे नाव, इथे आपल्याला तालुक्याचे नाव टाकून घ्यायचे। त्याच्यानंतर जिल्ह्याचे नाव खाली टाकून 4 नंबर टाकून घ्यायचे। त्याच्यानंतर 5 नंबरला विचारलेले स्त्री की पुरुष, लाभार्थी स्त्री असेल तर स्त्री पुरुष तरी सिलेक्ट करून घ्यायचे। त्याच्यानंतर 6 नंबर आपला जातीचा प्रवर्ग विचारलेला आहे, अनुसूचित जमाती आणि इतर व सर्वसाधारण SC ST आणि OBC किंवा ओपन याच्यासाठी आपल्याला पर्याय जो आपल्याला चूज करून घ्यायचा। त्याच्यानंतर लाभार्थी दिव्यांग असेल तर होय किंवा नाही, एखादा अपंग जर कधी असेल तर आपल्याला होय किंवा नाही करायचं आहे 7 नंबरला। त्याच्यानंतर 8 नंबरला आपण जर अपंग असेल तर 8 नंबरला आपल्याला 40% पुढे 40च्या आत आहे तर हे आपण टक्केवारी दर्शवायची। त्याच्यानंतर नंबर 9 मोबाईल नंबर, इथं आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। नंबर 10 इथं आपल्याला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आपला। नंतर 11 नंबर लाभार्थ्याकडे लागवड योग्य जमिनी क्षेत्र, याच्यामध्ये आपले एकरमध्ये टाकायचं, आपल्या जेवढी जमीन असते त्याची आपण तिथे टाकून घ्यायचे। 12 मध्ये लागवड योग्य जमिनीचा गट क्रमांक, लागवडीसाठी योग्य जमीन जेवढी असेल आपल्या त्यामध्ये तेवढ्याचा आपल्याला इथं एकरमध्ये टाकून घ्यायचं आहे। तर गट नंबर टाकून घ्यायचा इथं जमिनीचा। त्याच्यानंतर आपल्याला सिंचनाची सोय उपलब्ध आहे 13 नंबरमध्ये आपल्याला होय करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला मागणी केलेले वैरण बियाणे हायब्रिड स्वीट सोरगम शुगर ग्रेस का हायब्रिड बॉर्डर मेज मॅक्स मायलेज या 2 वैराण्याचे बियाणे आहे। तर आपण याच्यामध्ये जे घ्यायचं ते आपण चूज करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर लाभार्थ्याकडे असलेली मोठी जनावरांची संख्या, आपल्याकडे जर काही जनावरे असतील मोठाले गाय म्हशी बैल वगैरे तर आपण 1 ते 10 मध्ये आपण किती संख्या आहे आपण ती चूज करून घ्यायची। त्याच्यानंतर लाभार्थीकडे असलेली लहान जनावरांची संख्या, लहान जनावर म्हणजे लहान वासरू बकऱ्या वगैरे असेल ते आपण ते चूज करून घ्यायची। त्याच्यानंतर जनावरांची नोंद भारत पशुधन ॲपवर करण्यात आलेली आहे का, जर आपण जनावरांची नोंद जर काही भारत पशु ॲपवर केलेली असेल तर होय करायचं किंवा नाही करायचं। त्याच्यानंतर नंबर 18 वैरण पिकाची मशागत लाभार्थी सोगाच्या करण्यास तयार आहे, इथे आपल्याला होय करायचं आहे 18 मध्ये। नंतर तर योजनेची निवड झाल्यास मी 7/12 उतारा, आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, त्याच्यानंतर दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र जर असेल तर सिंचन योग्य सोय असल्याचे हमीपत्र हे तालुकास्तरीय पशुधन विभागात सादर करेन। प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी मी सादर केलेले कागदपत्र हे वैध असल्यानंतर मला लाभ देण्यात येईल याची मला अट व मान्य आहे। त्याकरता आपल्याला इथे मान्यते इथे क्लिक करायचं आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे। आपल्याला हे सर्व हा फॉर्म आणि हे पूर्ण दिलेले आपण जेवढे कागदपत्र आहे हे फॉर्म आणि कागदपत्र हे दोन्ही आपल्याला आपल्या जवळच्या पशुसंवर्धन विभाग म्हणजे हे सादर केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या जवळच्या तालुक्यातला गुरांचा जो दवाखाना आहे तिथं आपल्याला सादर करायचे। पुढची जी असेल ते माहिती ते तिथे दवाखान्यात दिली जाईल। तर हा फॉर्म आपल्याला 17/10/2025 ते 27/10/2025 या कालावधीमध्ये भरायचा आहे। त्याच्यानंतर ही जी दिलेली गुगल लिंक आहे ही मान्य राहणार नाही। लवकरात लवकर शेतकऱ्यांनी हा आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे। जर आवडल्यास तर इतर शेतकऱ्यांना सुद्धा आपल्याला हा फॉर्म फॉरवर्ड करायचा आहे।